नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पांचा तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आता आपण चाललो हो मिरजोळे गावामध्ये। आपल्या आत्याच्या घरी सीन बनवला आहे भक्त प्रल्हादाचा, तर तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अजून मिरजोळे गावामध्ये मस्त सीन बनवलेले आहेत एक दोन, तर ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर चला भेटू आपण डायरेक्ट मिरजोळे गावामध्येच। मध्ये श्री मेस्त्री परिवार मिरजोळे सादर करत आहे प्रल्हादाचा कडेल। हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष हे दोघे दानव भाऊ होते। त्यांच्या क्रूरतेमुळे समस्त देवदेवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते। भगवान श्री विष्णूंनी वराह रूप घेऊन हिरण्याक्षाचा वध केला। लहान भावाच्या वधाने क्रोधित झालेल्या हिरण्यकश्यपूने श्री ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून वर मिळविला। त्यामुळे तो उन्मत्त झाला आणि कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना। हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शील संपन्न पुत्र होता। प्रल्हाद परम विष्णू भक्त होता। प्रल्हाद सतत श्री विष्णूंचा जप करत असे। प्रल्हादाच्या विष्णू भक्तीने हिरण्यकश्यपू क्रोधित होत असे। त्याने अनेकदा प्रल्हादाचा वध करण्याचे प्रयत्न केले, त्याला उकळत्या तेलात फेकले, परंतु तरी तो जिवंत राहिला। असाच एकदा प्रल्हाद श्री विष्णूंचा जप करीत असल्याचे पाहून हिरण्यकश्यपू क्रोधित होतो व प्रल्हादाला उंच कड्यावरून दरीत फेकून देण्याची आज्ञा सेवकांना दिली। सेवक प्रल्हादाला उंच कड्यावरून दरीत फेकण्यासाठी घेऊन जातात, तरी प्रल्हादाचा नारायण नारायण जप सुरूच असतो। सेवक प्रल्हादाला दरीत धन्य तो भक्त प्रल्हाद आणि धन्य ती विष्णू भक्ती। प्रल्हादाच्या नाम साधनेमुळे प्रत्येक वेळी नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले। आपण हे नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धावून येईल।
आपण दोन्ही पण सीन बघितले, खूप भारी वाटलं. आणि मार्लेश्वरचा सीन तर खूपच भारी होता आणि आपल्या आत्तेकडचा भक्त प्रल्हादाचा सीन पण खूप भारी होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.